आज राज्यभर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। याची प्रमुख मागणी जी आहे ती परभणीमध्ये जे काही सहजपूर आणि जवळा गावामध्ये जो काही अमानुष अत्याचार महिला भगिनींच्यावर शेतकऱ्यांच्यावरती पोलिसांनी केलेला आहे त्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा तात्काळ दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांच्यावरती चोराच्या उलट्या बोंबा म्हणून जे अधिकारी आणि पोलिसांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते मात्र शेतकऱ्यांच्यावर दाखल केले ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत। पुढच्या सर्व ज्या मोजण्या आहेत प्रस्तावित ज्या नोटिसा दिल्या आहेत त्या सगळ्या तात्काळ रद्द केल्या पाहिजेत आणि महामार्ग जो आहे गेले 2 वर्ष प्रलंबित आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 100 दिवसामध्ये पूर्ण करतो पण तो अजून झालेला नाही। याचा अर्थ सरळ आहे की गावागावांमध्ये या सगळ्याला विरोध आहे। एवढं असून देखील देवेंद्र फडणवीस जे ते खोटं बोलतात, सांगतात की या महामार्गाला विरोध नाही। संपूर्ण महाराष्ट्र जे बघतोय टीव्ही चॅनलवरती, वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियामध्ये ते देवेंद्र फडणवीसांना दिसत नसेल का? एकीकडे शेतकरी शेतामध्ये देवेंद्र फडणवीसांच्यामुळं त्यांच्या धोरणामुळे विष पित आहेत आणि सत्तेतले महायुतीतले जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत हे अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये इथं चहा आणि समोसा खात आहेत। हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा आहे याच्या विरोधात धोरणं असलेले दिसते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आणि महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आहे आज आम्ही आंदोलन केले। आज या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये केवळ शेतकरी नाही तर सामाजिक कार्यकर्ते, नागरी संघटना या सगळ्यांना या आंदोलनामध्ये उतरवून सरकारला सळो की पळो करून सोडलं जाईल असा इशारा आम्ही देत आहोत। अदानी अंबानींचं हे सरकार आहे, देशात हे अदानी आणि अंबानींचं सरकार आहे। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कोणत्याही जमिनी सोडायच्या नाहीत आणि त्यांच्या घशात घालायच्या। म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक प्रकारचा व्यवहार या मुख्यमंत्र्यांनी केला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, की आम्ही शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करून देतो। तो जर बघितला त्याला प्रखर विरोध आहे। परभणीच्या शेतकऱ्यांचा आज आपण तपासताय की देशामध्ये स्वातंत्र्यात आहोत का पारतंत्र्यात आहोत, ब्रिटिशापेक्षा सुद्धा जुलमी असं सरकार आहे असेल ते महाराष्ट्रामधलं सरकार आहे। पण देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी आज मी राज्यव्यापी मागणी केलेली आहे। पण एक तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हे एक प्रेरणास्थळ आहे, एक शक्तीस्थळ आहे। इथं छत्रपती शाहू महाराजांचा विचार आहे, इथं चळवळ बांधली जाते। मुख्यमंत्री आमच्या नादाला लागू नका, इथला शेतकरी जागा झाला तर रक्ताचे पाठ वाहतील पण शेतकऱ्याची 1 इंचही जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही।